नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा। आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे आपण जुनी वाहनं एकमेकाला विकतो आणि विकल्यानंतर ते वाहन कायद्यानुसार आपणाला किती दिवसात आपल्या नावावरती म्हणजे ज्यानं घेतलंय त्याच्या नावावरती झालं पाहिजे। परंतु आजकाल अशी अवस्था आहे की वाहन विकल्यानंतर निष्काळजीपणानं आपण ज्याला विकलेलं आहे त्याच्या नावावरती वाहन करत नाही, टाळाटाळ करतो आणि त्याच्यापासून एवढे मोठे धोके निर्माण झालेले आहेत की त्या वाहनांचे अपघात होत आहेत। त्या वाहनांना जे फाईन मारले जातात ते पहिल्या मूळ मालकाच्या नावावरती येतात। मग समजा एखाद्याची पहिली जुनी मोटरसायकल आहे त्यानं विकले आणि त्याच्या नावानं दुसरीच व्यक्ती वापरत आहे, मग त्या गाडीनं काय गुन्हा केला किंवा कुठे काय अपघात झालं, कुठले पेपर नसतील अथवा कुठलाही फाईन मारला तर तो जुन्या मालकाच्या नावावरती तो फाईन येत असतो। म्हणजे त्याला जबाबदार हा तो मूळ मालकच राहत असतो। आणि ही सर्वसाधारणपणे आपण वाहन विकल्यानंतर ही 30 दिवसाची प्रक्रिया असते। 30 दिवसाच्या आत आपल्या नावावर जे वाहन आहे त्या कायदेशीर बाबी पूर्ण करून RTOमध्ये घेणाऱ्याच्या नावावरती ते वाहन हे व्हावंच लागतं। आणि जर ते वाहन नावावर जर झालं नाही तर त्या वाहनाच्या हातनं काही जरी झालं तर ज्याच्या नावावरती वाहन आहे तो वाहन मालकच त्याला जबाबदार असतो। म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला मोटरसायकल विकल्या दुसराच वापरतो, 2 वर्ष झालं ट्रान्सफर केलेलं नाही किंवा त्याच्या हातनं कुठला पुन्हा गुन्हा केला तर मूळ मालकाच्या नावावरती ते वाहन आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होते। येणारे दंडबिंड हे संपूर्ण हे त्याच्याच नावावरती येत असतात, हे मात्र विसरू नका। आणि तर अशी ज्यानी वाहनं आपली विकलेली आहेत, मोटरसायकल असून द्या, 4 व्हीलर असून द्या, कुठलंही वाहन तुमचं असून द्या, तुम्हाला ते 30 दिवसाच्या आत त्या घेणाऱ्या मालकाच्या नावावरती हे झालं पाहिजे। ही प्रत्येकानं दक्षता घ्या हा, आणि आपणाला काय पुढं होणारा त्रास हा थांबला पाहिजे। त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे। आपण वाहन विकतात 30 दिवसाच्या आत त्या घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती करा, म्हणजे तुम्ही त्या त्रासापासून वाचणार। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।